मगरूर आणि शिव्या देणाऱ्या संजय पाटलानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। एकनाथ शिंदेंकडून संजय दिना पाटीलला समज देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलाकडून शिंदेंसमोर दिलगिरी व्यक्त करण्यात आली। तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक झाली। संजय पाटलांना पत्रकारांना दिलेल्या धमकीवरती फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। महायुतीमध्ये असे प्रकार व्हायला नकोत असं फडणवीस म्हणाले। लोकप्रतिनिधींच्या अशा प्रकरणांमुळे बदनामी होते। संजय पाटलांना योग्य ती समज द्या असं फडणवीसांनी सांगितलं। तर संजय दिना पाटलावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे। नाक घासून माफी मागितली तरी गुन्हा दाखल व्हावा। पाटलानं पत्रकारांना केलेल्या शिवीगाळ आणि धमकी प्रकरणामध्ये गुणरत्न सदावर्तेंनी केलेली ही मागणी। सांगत आहे संजय दिना पाटील नाक घासून जरी म्हणजे महाराष्ट्रात मध्ये एक म्हण आहे की नाक घासून माफी मागितली, पोटात मान घालून माफी मागितली तरी सुद्धा कायद्यासमोर त्या माफीला काही किंमत नाही। ते सिव्हिल रॉंग नाही आहे, ते सिव्हिल रॉंग नाही आहे, ते अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीची भाषा आहे। ते अत्यंत जीवे मारणं म्हणजे पार्ट 2 आहे गुन्हेगारी संहितेमध्ये आणि त्यामुळं पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करावा। जे काही त्यांना वाटत असेल कॉग्निजेबल नॉन कॉग्निजेबल गुन्हा दाखल करावा सो मोटो।